नमस्ते प्रेक्षकांनो, राशी चॅनेलमध्ये मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाठी घेऊन एक नवीन विषय कनेक्टिंग डॉट्स. सध्या मी मैसुरी येथे हिमालयाच्या कुशीत बसून तुम्हाला हा माझा लेख ऐकवत आहे. ऐका कनेक्टिंग डॉट्स. काही दिवसांपूर्वीच स्टीव्ह जॉब्स या ॲपल कंपनीच्या सर्वेसर्वा असणाऱ्या व्यक्तीचे एक भाषण ऐकण्यात आले आणि आयुष्यातल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळाली. स्टीव्ह जॉब्स या व्यक्तीचे आयुष्य जन्मापासूनच साधारण नव्हते. त्याचा जन्म अनौरस होता, एक अनवॉन्टेड चाइल्ड. त्याची आई शिकलेली नव्हती, तिला त्यांचे पालनपोषणही करणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने दत्तक द्यायचे ठरवले. तिची एकच अट होती की जे दाम्पत्य त्याला दत्तक घेतील ते त्याला पूर्ण शिकवतील, कारण ती स्वतः शिकलेली नव्हती. स्टीव्हला दत्तक घेतलेल्या दाम्पत्यांना आम्ही त्याला पूर्ण शिकवू असे आश्वासन दिले. स्टीव्ह शाळेत जाऊ लागला, पण त्याचे शिक्षणात अभ्यासात फार मन लागले नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने शिक्षण अर्धवट सोडले. त्यात त्याच्या आईवडिलांचा दोष नव्हता. स्टीव्हलाच अभ्यासात गोडी नव्हती. मित्राच्या साहाय्याने त्याने एका लहानशा गॅरेजमध्ये ॲपल कंपनीची सुरुवात केली. कॉम्प्युटरचे काही पार्ट बनवण्यास सुरुवात केली. कंपनी हळूहळू वाढू लागली. त्याने कंपनी वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. ॲपल कंपनी नावारूपाला वाढू लागली, पण त्याच्या मागचं दुष्टचक्र इथे थांबलं नाही. त्याच्या मित्राने जी कंपनी सुरू केली होती ती वाढ होताच त्याला फसवून कंपनीच्याच लोकांना स्वतःकडे घेऊन कंपनीतून बेदखल केले. स्टीव्ह क्षणार्धात 100 वरून 0 आला. शिक्षण नाही, काम अर्धवट, अशात करायचे काय? तर त्याच काळात तो भारतात आला. त्याने अभ्यासाचे धडे घेतले. 2 वर्ष तो अज्ञातवासात राहिला, डिप्रेशनमध्ये गेला. अशातच त्याला एक छान मैत्रीण मिळाली. त्यांच्यातील प्रेम वाढीस लागले. तिने त्याला डिप्रेशनमधून बाहेर काढले. दोघांनी लग्न केले. 2 वर्षाच्या डिप्रेशनमधून जेव्हा तो बाहेर आला तेव्हा नव्या जोमाने कामाला लागला. त्याच्याकडे स्किल होतेच. नेक्स्ट नावाची नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची कंपनी त्याने सुरू केली. या कंपनीचा विस्तार वाढीस लागला. ॲपल कंपनीला नेक्स्ट कंपनीचा धोका जाणवू लागला. ॲपल कंपनीची मॅनेजमेंट नको म्हणून कंपनीच्या सिनियर लोकांना स्टीव्हला परत ॲपल जॉईन करण्यास सांगितले. पण स्टीव्हची एकच अट होती, ज्या मित्राने माझा विश्वासघात केला त्याला तिथून हटवावे, तरच मी ही कंपनी जॉईन करेन. सर्व कंपनीतल्या लोकांनी स्टीव्हला पसंती दर्शवत त्याच्या मित्राची कंपनीतून उचलबांगडी केली. ॲपल कंपनी मात्र स्टीव्ह जॉबच्या हातात आली. मग मात्र स्टीव्हने मागे वळून पाहिले नाही. एकाहून एक सुंदर प्रॉडक्टचे निर्माण करत ॲपल कंपनीला एका उंचीवर नेऊन ठेवले. पण देवाच्या मनात काही निराळेच होते. त्याला तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागल्या. डॉक्टरांकडे चेक केल्यावर त्याला कॅन्सर असल्याचे कळाले. कॅन्सर झाल्याच्या बातमीने पण स्टीव्ह घाबरला नाही किंवा रडला नाही. असंख्य अडथळे, दुःख अनुभवलेल्या स्टीव्हला कॅन्सरसारखा रोग हलवू शकला नाही. याला कारण त्याला अध्यात्माची बैठक होती. प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठी बोनस होता. त्यामुळे जो दिवस उगवेल तो शेवटचा असेल तर मी जे जगलो ते उत्तम होते का, असा प्रश्न स्वतःलाच विचारायचा. उत्तर नाही आलं तर जगण्याची शैली बदलायची. आयुष्यातील राहिलेला प्रत्येक क्षण जगायचा, असे त्याने ठरवले. विनोद गोरवडकरांच्या पुण्यनगरीतील मागील लेखात त्यांनी म्हटल्याप्रमाणे 5 रिग्रेट्स ऑफ माय लाईफ वाईल डाईंग मधल्या परिचारिकेने सांगितले की माणूस मरणाच्या दारात असताना त्याला पाचच खंत प्रामुख्याने असत. त्यात पैसा, दागदागिने नसायचे, तर त्याला खुश राहता आलं पाहिजे, ते बोलता आलं पाहिजे, मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवता आला पाहिजे. थोडक्यात काय, प्रत्येकाला आयुष्यातील खंत खुश आनंदी राहता आलं नाही, हीच होती. कॅन्सरसारखा असाध्य रोग झाल्यावर मृत्यूसमोर दिसत असताना स्टीव्हने पण हेच ठरवलं की मनाप्रमाणे जगायचं. तो एक पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो. आणि म्हणूनच त्याने दिलेल्या भाषणातून मला जीवनाचे सार मिळाले. तो म्हणाला, जेव्हा माझ्या मित्राने माझ्याच कंपनीतून मला बेदखल केले आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो तेव्हा मला वाटले माझं आयुष्य संपलं.
आता मी परत आयुष्यात उभा राहू शकणार नाही. पण त्या 2 वर्षात मला अध्यात्माची बैठक मिळाली, प्रेम मिळालं, लग्न झालं, नवीन कंपनी सुरू झाली, आत्मविश्वास मिळाला. त्यांचे म्हणणे असे की जर मी ॲपलमध्येच राहिलो असतो तर ती एक मोठी कंपनी झाली नसती. ईर्षेने पेटून परत आल्यामुळे मी ताकदीने काय केले आणि कंपनीला नंबर 1 पोझिशनला घेऊन गेलो. कामातच राहिलो असतो तर प्रेम, लग्न, मैत्री या गोष्टी दूर राहिल्या असत्या. पण त्या 2 वर्षातून मला माझ्या जीवनाचा जोडीदार मिळाला. थोडक्यात काय, तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी काय सांगते तर भूतकाळ विसरा, भविष्यकाळाचा विचार करू नका, वर्तमानात जगा. पण स्टीव्हला नेमके उलटे म्हणायचे आहे. आपण आयुष्याचे तुकडे जोडतच आयुष्य पूर्ण करू शकतो. मी जो आज आहे तो माझ्या भूतकाळामुळेच. मागील आयुष्याचे डॉट्स कनेक्ट करतच मला पुढे जायचं आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला सायंकाळरूपी आयुष्याची चाकं मध्ये झालेल्या पंक्चरमुळे पुढे चालण्यास अडचण येते. आपण असमर्थ असतो. त्यामुळे मागचे पंक्चर काढल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. नमस्ते राशी.